आणि आता सुरुवात करूया महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट। साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला डॉक्टरनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र या डॉक्टरच्या हातावर आढळलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं। हातावर पेनानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर महिलेनं गोपाळ बदने नावाच्या पोलीस उपनिरीक्षकानं आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं लिहिलंय। तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनं मानसिक त्रास दिल्याचाही त्यामध्ये उल्लेख आहे। काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टर पोलीस आणि आरोग्य विभागातील वादामध्ये अडकल्या होत्या अशी माहिती समोर आली आहे। वैद्यकीय तपासणी संदर्भात त्यांची कार्यालयीन चौकशी सुरू होती अशीही माहिती आहे। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी बलात्कार आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांची 2 पथकं आरोपींना शोधायचा प्रयत्न करत असल्याचं साताऱ्याचे एसपी तुषार दोशी यांनी एबीपी माझाला सांगितलंय। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे। मीनवाईल PSI जे आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आली आहे। फलटण आत्महत्या प्रकरणातील PSI गोपाळ बदनेला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत। तसंच आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिले। दरम्यान मृत महिला डॉक्टरच्या शवविच्छेदनाला 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे नातेवाईक चांगलीच आक्रमक झाले। राजकीय दबावामुळे शवविच्छेदनाला विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। अखेर शवविच्छेदनानंतर मृतदेह घेऊन नातेवाईक बीडकडे रवाना झाले। जर अशी परिस्थिती असेल 3-3, 4-4 तास जर प्रेताला पोस्टमॉर्टमसाठी वेटिंग करावं लागत असेल तर मग निश्चितच काहीतरी कुठेतरी हे होतंय, मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातोय आमच्या मते। त्यामुळे या आरोपींना अटक झाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या आत्तेभावानं काही धक्कादायक आरोप केलेत। राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे आपल्या बहिणीनं आत्महत्या केल्याचं तिच्या आत्तेभावानं म्हटलंय। राजकीय नेते आणि पोलीस हवा तसा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागायचे, संबंधित व्यक्तीची तपासणी न करता फिटनेस सर्टिफिकेट मागायचे असा आरोप त्यांनी केलाय। एका खासदारानं PAच्या फोनवरून दबाव आणला होता। तो खासदार कोण होता याचा खुलासाही पोलिसांनी लवकरच करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। उपजिल्हा रुग्णालयात न आणताही त्यांचे फिटनेस किंवा अनफिटनेसचे रिपोर्ट द्यायचे असा दबाव त्यांना होत होता आणि तिनं घरी न सांगता हे टोकाचं पाऊल उचलत तिचं ज्यांच्याकडून त्रास झाला त्यांच्या नावं तिनं हातावर लिहिलेले आहेत। आमची फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे की आमच्या बहिणीला न्याय मिळावा। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलून देण्याचा दबाव होता असा आरोप आत्महत्या करणाऱ्या महिला डॉक्टरच्या काकांनीही केलाय। या दबावाची त्यानं कल्पना दिली होती, कंटाळून आत्महत्येचा इशाराही दिला होता, तरीही कारवाई झाली नाही असा आरोप आत्महत्याग्रस्त डॉक्टरांच्या काकांनी केला। तिनं मधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमॉर्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला। मृत महिला डॉक्टरच्या आईनं नेमक्या काय भावना व्यक्त केल्यात पाहूया। ते मला काय गाठ होती तिथं काय गाठ शेवट नाही ती काही सांगितलं नाही। आता गेलो आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हाला फिरविलं फलटणमध्ये, ते महादेवाला नेलं, समजून टाकवलं, सगळं केलं। काशी काहीच म्हणले नाही। काय सांगू मला लागलं वनवा डोंगराला, तरी वनवा लावला मला तिच्या पुरीनं। काय सांगू आता मी तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। एकंदर या संपूर्ण घटनेचा तपास होत असताना यामध्ये संबंधित डॉक्टरांचे शव हे विच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे। यामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी, यामध्ये कोणीही आरोपी असू देत त्याची गय केली जाणार नाही। तर या प्रकरणावरून राजकीय नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत
त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी दोन्ही आरोपी हे अटकेमध्ये असतील. माझ्या मुलींना मला सांगायचं आहे की स्वतःला संपवू नका. तुम्हाला त्रास देणाऱ्या या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे. शासन तुमच्या सोबत आहे. घटना घडून गेल्यावर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा मुळात अशा घटना घडूच नयेत यासाठी काय खबरदारी घेता येईल यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे. निश्चितपणे या घटनेमध्ये मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही स्वतंत्र SIT चौकशीची मागणी करत आहोत. गृह खातं आणि पोलीस सखोल चौकशी करतील, डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करतील, PE करतील, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करतील आणि इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावरती कायद्याच्या अधीन राहून त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती करण्यात येईल. शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकलाय. मुरलीधर मोहोळ महापौर असताना बढेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केलाय. तसंच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा गाडीचा नंबर देखील रवींद्र धंगेकरांनी दिलाय. बढेकर बिल्डर मुरलीधर मोहोळांचे पार्टनर असून जैन हॉस्टेलच्या लिलावामध्ये सहभागी असल्याचा दावाही रवींद्र धंगेकरांनी केलाय. मुरलीधर मोहोळ यांच्या काळातच कामांचं टेंडर ऐवजी 5 ते 20 वर्षांसाठी दिलं असंही रवींद्र धंगेकरांनी म्हटलंय. गाडी ही एकदा वापरली तर त्यांच्या घरच्यांनी किती वेळा वापरली. त्या गाडी जर बिल्डरांच्या नाव असेल तर मग हा पुणेकरांचा अपमान नाही का? हा जर पुणेकरांचा अपमान नाही का ह्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे का नाही? आणि प्रायव्हेट गाडीवर तुम्ही हा लोगो लावायचा कोणाची परवानगी घेतली? अरे हे काय तुमच्या घरातलं राज्य आहे का? दरम्यान महापौर असताना स्वतःच्या गाडी वापरली अशी मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. महानगरपालिकेची गाडी वापरली नाही. राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी. गाडी कुठली आहे? बडेकर प्रॉपर्टीज. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलंय की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे. त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली. तर काही लोक पिसाळलेत, त्यांना राजकारण करायचं आहे. रवींद्र धंगेकरांनी मुरलीधर मोहोळांवर केलेल्या आरोपांवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी निशाणा साधला. आमच्या मुरली मोहोळनी प्रचंड मोठा पराभव केला आणि माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्ट केलंय ना की होय, एक काळ असा होता की त्यांचे संबंध होते, पण निवडणुकीच्या राजकारणानंतर निवडणुकीनंतर त्या ठिकाणी काही आमचे संबंध नाही आहे. मी एकदा माननीय मुरली मोहोळजींनी स्पष्टता दिल्यानंतर त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. 1 वेळा सोडून 4 वेळा केलं. पण त्यानंतर हे जे पिसाळलेले आहेत लोक, काही लोक पिसाळले आहेत. आता त्यांना त्यांचं स्थानिक राजकारण करायचं आहे. त्यांना मुरली मोहोळवर बोलल्याशिवाय आपलं राजकारण जिवंत ठेवता येत नाही. दरम्यान आपली कामं बंद पाडण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप पुण्यातील बांधकाम व्यावसायिक निलेश नवलखानी केलाय. आपण जैन असल्यामुळेच मोहोळ यांनी त्रास दिला असं नवलखानी म्हटलंय. धंगेकरांना पुणेकर म्हणून पूर्ण पाठिंबा देत असल्याचं नवलखांनी जाहीर केलंय. मी डायरेक्ट बांधकाम विभागाला फोन केले, पत्र लिहिले. मुरलीधर मोहोळांनी 2 पत्र तर माझ्याकडे, त्याच्या कॉपी आहेत माझ्याकडे ऑफिसमध्ये. 9 महिने आम्ही हिअरिंग करत होतो सिटी इंजिनियरकडे. दर महिना 15 दिवस असे 3 वेळा निकाल लागले आणि 3 वेळा हिअरिंग केले. तर पुण्यातील जैन बोर्डिंग वसतिगृहाच्या जागेवर धर्मदाय आयुक्तांनी पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसंच जैन बोर्डिंगच्या बॉडीवर असलेले एक विश्वस्त देखील उपस्थित होते. मात्र यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या जैन मुनी, गुरु आणि अन्य बांधवांनी अधिकारी आणि विश्वस्त जयंत नांदुरकरांना घेराव घातला. या ठिकाणी सध्या चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांगलीच्या जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा नामफलक काही अज्ञात सभासदांनी रात्रीतून बदलल्याची माहिती समोर आली. राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असा नवीन फलक कारखान्याच्या कमानीवर लावण्यात आला. काही दिवसांपूर्वी जतच्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना दिला होता. या प्रकारामुळे परिसरामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे आणि हा प्रकार नेमका कुणी आणि कोणत्या उद्देशाने केला याचा तपास सुरू आहे.
दरम्यान जतमधील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या कमानीवरील राजाराम बापू नावाला काळं फासण्याचा प्रकार देखील समोर आलाय. तो फलक आता काढण्यात आला. दरम्यान यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडे रोख असेल तर मला फरक पडत नाही, जरी नाव बदललं तरी संघर्ष चालू ठेवणार असं पडळकरांनी म्हटलं. ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयशे डपळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे. परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे. जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. दैनिक सामनामधून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन संघ कार्यालयामध्ये जाऊन बसावं अशी टीका फडणवीसांवर करण्यात आली आहे. विरोधक घोटाळे करतात तर मग मुख्यमंत्री काय करतात असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. मुळात फडणवीसांचं सरकार आणि कार्यपद्धती हाच महाघोटाळा असल्याचा हल्लाबोल दैनिक सामनातून करण्यात आलाय. तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष लाभार्थी हा शिंदे फडणवीसांचा घोटाळा, पुरुषांनी बहिणींचे 25 कोटी रुपये लाटले असा आरोप दैनिक सामनातून करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरएसएसवर बंदी आणण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तरीही वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला. मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. या मोर्चातून सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला. आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाही, 15 ऑगस्टला ते काळा दिवस पाळतात असा हल्लाबोल वंचितच्या सुजात आंबेडकरांनी आरएसएसवर केलाय. तसंच आरएसएसला फक्त आंबेडकरवादी हरवू शकतात असा घणाघात देखील सुजात आंबेडकरांनी केलाय. दरम्यान आरएसएस वर्गणी गोळा करतं मग टॅक्स भरतं का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. आगे के आने वाले वक्त में अगर आरएसएस से कोई लड़ सकता है, अगर कोई आरएसएस को छाती पे लड़ सकता है और अगर कोई आरएसएस को हरा सकता है तो वो सिर्फ और सिर्फ भारत देश की अम्बेडकरवादी और किसी में वो दम नहीं. कि हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं, अलग अलग चीजें बोलते हैं, लेकिन ये आप सबका काम है, ये आप सबकी जिम्मेदारी है कि हर आदमी तक पहुंचना, हर आखिरी आदमी तक पहुंचना और उनको पूछना कि वंचित बहुजन आघाड़ी ने आरएसएस के कार्यालय पे मोर्चा निकाला है, तेरे में है हिम्मत, तुम्हें है ताकत, अगर दम है तो शामिल होके दिखाओ. आरएसएसनं तिरंग्याला विरोध केला, संविधानाऐवजी मनुस्मृतीनुसार देश चालवण्याचा प्रयत्न केला अशी टीका वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. आरएसएस दलित, आदिवासी, ओबीसी, बौद्ध, मुस्लिम, ख्रिस्ती या जनतेचा द्वेष करतं असा आरोप देखील प्रकाश आंबेडकरांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या 26 ऑक्टोबरला सोलापूरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. यासाठी आमदार समाधान आवताडेंनी जरांगेंना सुद्धा निमंत्रण दिलंय. तर यावेळी फडणवीस देखील उपस्थित असणार आहेत. 11 दिवसामध्ये फडणवीसांचा हा दुसरा सोलापूर दौरा आहे. त्यामुळे आता फडणवीस आणि जरांगे एकाच मंचावर येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर्वपक्षीय सगळ्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आज सगळ्यांच्या मागणीनुसार आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा आणि या ठिकाणी मंत्री महोदय छत्रपती संभाजी महाराज, आमचे मनोजदादा जरांगे, हे सर्वजणांना निमंत्रण आम्ही सगळ्यांच्या याच्यासाठी आम्ही दिलेलं आहे आणि नक्कीच उद्या हे सर्वजण येतील. भंडाऱ्यात काल बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यावर आज स्पष्टीकरण दिलंय. वॉर रूममधून भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामं आणि आम्ही मॉनिटर करतो असं बावनकुळेंनी म्हटलं. व्हॉट्सअप ग्रुप आमचं जे वॉर रूम आहे हे संपूर्ण चेक करतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीकडनं काही त्या ठिकाणी विकासाच्या कामाच्या योजना आल्या, मोदींच्या सरकारच्या योजना आल्या, या सर्व आम्ही त्या ठिकाणी मॉनिटर करतो. सोमवारी होणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेना निर्धार मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे बोगस मतदानाचा बॉम्ब फोडणार आहेत.
दिल्लीमध्ये राहुल गांधींप्रमाणेच आदित्य ठाकरे सादरीकरण करणार आहेत। मुंबईच्या मतदार याद्यांमधील घोटाळा सादरीकरणाच्या माध्यमातून आदित्य ठाकरे उघड करतील। मुंबईमध्ये शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारानं मतदार याद्यांची स्वतंत्रपणे छाननी केली। त्यामध्ये प्रचंड घोळ आहे आणि तो कशा पद्धतीनं करण्यात आला आणि आगामी महापालिका निवडणुकीमध्ये बोगस मतदान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यायची याचं सादरीकरण आदित्य ठाकरे निर्धार मेळाव्यात करतील। मतदार याद्यांचा घोळ उघड करण्याबाबत महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू आहे। एकीकडे आदित्य ठाकरे सादरीकरण करून मतदार याद्यांमधील घोळ बाहेर काढण्याची तयारीत असताना काँग्रेसनंही या विषयावर पत्रकार परिषद जाहीर केली आहे। काँग्रेस उद्या पत्रकार परिषद घेत मतदारसंघांमधील घोळ जाहीर करणार आहे। आदित्य ठाकरेंच्या सोमवारच्या सादरीकरणाआधीच काँग्रेस नेते पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आणणार। महाविकास आघाडी आणि मनसेकडून राज्य निवडणूक आयोगाला लक्ष केलं जाणार आहे। मतचोरी, दुबार मतदार यादीतील घोटाळे काँग्रेस, ठाकरे सेना आणि मनसे जनतेसमोर मांडणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसेकडून मतदार यादीतील घोटाळ्यांचा मुद्दा लावून धरला जाणार आहे। मनसेच्या मेळाव्यानंतर आता 27 ऑक्टोबरला याच मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना वरळी डोम या ठिकाणी निर्धार मेळावा घेणार आहे। या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मतदार याद्यांमधील घोटाळे, राज्य निवडणूक आयोग या सगळ्यावर भाष्य करणार असल्याची माहिती आहे। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मनसे आणि मवियाचा संयुक्त मोर्चा असणार आहे। मोर्चाच्या परवानगीसाठी पोलिसांकडे अर्ज करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली आहे। मतचोरीच्या मुद्द्यावर मनसे आणि मवियाची मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे। आणि नंतर एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी।